आपला एकदम मोठा पोपट झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। ते आता वाजले 10 आणि मी आंघोळ तर केलेले, मस्तपैकी कपडे घातले। तर आता चहा पिऊयात। आता जस्ट उठलो आणि मम्मी पण आपले मग असेच गेलेले कामाला। आता वाजले 10 वाजून 20 आणि मी चहा तर गरम करून घेतलेला आहे आणि आता मी चहा पितो, आपला ब्लॉग कंटिन्यू करूया। The sun is shining bright like a colorful aurora. चहा तर पिऊन झालाय आणि इथं खूप हवा सुटली या साईडला, हे बघा। I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secret. म्हणून हात पाय खूप दुखायले बघा, बेकार गोळी आता खातो। मित्रांनो, आता वाजले 11 आणि जरा म्हणलं पेट पूजा करून घेऊया, भूक लागली मला। पहिले बघूयात काय खायचं आहे। काय आहे, मैंने डाळ बनवलेली आहे शिजवून, कारण मला जास्त भाजी आवडत नाही। मम्मी हेच करून जाते, मग भाजी आवडत नाही म्हणून बाकी त्यांच्यासाठी तर बनवते। तो आता मी डाळ हे करून घेतो, मिक्स करून। मी जेवायला तर घेतलेलं आहे, मस्त डाळ कालवली आणि चपाती घेतलेल्या 2। तर आता मी जेवतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया। आपल्याला 4:50 मिनिट आणि आता मी चाललो उद्याला। मम्मीचं काहीतरी काम आहे, मम्मी आपल्याला आज पण बोलले आपल्याला होतो, मम्मीचं काम पण इम्पॉर्टंट आहे म्हणून मग मस्त रेल्वे स्टेशन The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my. आता आले मी रेल्वे स्टेशन जवळ आणि अजून 10-15 मिनटं बघत रेल्वेला। आणि आज तर काय पाऊस येणार नाही असं वाटतंय, कारण की ढगं तर नाही येत, काय पावसाचं पण सांगता येत नाही, केव्हा येऊ शकतो केव्हा नाही, वातावरण पण बदलू शकते। तर आपला एकदम मोठा पोपट झालेला आहे। आपलं उद्याला जायचं तर कॅन्सल झालेलं आहे, कारण की ट्रेन आहे 5:27ला आणि आज आपल्याला तिकडे आपल्या मित्रांकडे खेळायला पण जायचं आणि मम्मी पण तिकडून येणार आहे, कारण की आज रेल्वे स्टेशनला येणार नाही मम्मी। तर आता आपण वापस आलो, कारण की आपल्याला लवकर जायचं। मला वाटलं की 5:12ला ट्रेन आहे, पण उलटं निघालं 5:27 ट्रेन। मग आता इथून डायरेक्ट
तिथून खालती उतरून मग जाऊया तर त्या स्टँड. मित्रांनो आता आपण खेळायला आलं आणि शिवमची ती टीम आहेत 1 2 3 4 5 आणि इथं आम्ही 1 2 3 4 5 जण आहेत आणि आमची पहिली बॅटिंग आहे. आम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. हे बघा त्याला बॅटिंग पाहिजे होती पण त्याला बॅटिंग भेटली नाही. आमचा मित्रांनो आता 7:30 आणि घरी तर पोचलो. थोडं जरा आराम केला आणि हे बघा चहा घेतलेला आहे मस्तपैकी गरम गरम आणि आता मी चहा पितो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and मित्रांनो माझा चहा तर पिऊन झालेला आहे आणि आता वाजले 8 आणि आपल्या आवडत्या ठिकाणावर चाललं आहे आणि हवा यायला लागली मीडियम एकदम आणि खूप भारी वातावरण झालं आहे आणि ढगं पण काळ्या अंधारात खूप भारी दिसेल ते एकदम शुभ्र व्हाईट. हे बघा through the palm trees loft, seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody, soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair, I feel so free. Oh, it's the smell. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथं संपवतो. का व्हिडिओ कसा झाला आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि हसत राहा. थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.